ऑल अबाउट होम चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण ओटी रुमाल पाहणार आहोत। यापूर्वी आपले 2-3 ओटी रुमालाचे व्हिडिओ आहेत, या चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता। तर मी आता वेलवेटचं कापड घेतलंय या व्हिडिओसाठी आणि तुम्हाला आवडेल त्यानुसार हा चौकोन तुम्ही काढून घेतला तरी चालेल। मी ते 18 घेतलेला आहे आणि असंही आपल्याला 18 लागणार आहे। तर हे 2 वेलवेटचे 18-18चे चौकोन घेतलेले आहेत आणि 2 त्याच्यासाठी मी अस्तर काढून घेतले। तर आपण जी बाहेरची बाजू आहे ती आतमध्ये ठेवणार आहोत, त्यावर ही अस्तर ठेवून आपण पूर्ण चौकोन टिप मारून घ्यायचे आणि इथे कुठेतरी ओपन ठेवायचं, आपल्याला पलटी करता येईल असं। तर आपण इथे जोडून घेऊया। अगदी सोपा आहे हा ओटी रुमाल। तर आपण संपूर्ण चौकोन टिप घालून घेतली आणि इथे आपल्याला ओपन ठेवलंय, याच्यामधून आपण हे कापड पलटी करून घेणार आहोत। या प्रकारे आपण पलटी करून घेतली। जे इथे ओपन आहे ते इथे आपल्याला शिवण घालायची आहे आणि पूर्ण रुमालाला आपण दाब देऊन घेणार आहोत। या प्रकारे आपला दाब पण देऊन झालेला आहे। तर यासाठी छान वाटण्यासाठी आपण ही लेस लावणार आहोत। इथे फोल्ड करून असं पूर्ण साइडला आपल्याला ही लावून घ्यायची आहे आणि इथे क्रॉसला पण असं फोल्ड करून घेणार आहोत। अशा प्रकारे करून वळून पूर्ण चौकोनला लेस लावून घेऊया। तर इथे आपल्याला असं फोल्ड करायचंय आणि असं चौकोन घेऊन इथे घेऊन पुन्हा ही पट्टी इकडे लावत जायची। तर अशा प्रकारे आपण ही लेस लावून घेणार आहोत। अगदी सोपी आहे, फक्त एक क्रॉस आले की आपल्याला असं हे करून घ्यायचंय आणि हे इथे असं मध्ये टिप घालून घ्यायची, पुन्हा मागे जायचं आणि मग पुन्हा इथे असं लावून घ्यायची। आता इथे आले आपण कट करून हे आपल्याला फोल्ड करून इथे घ्यायचंय। इथे तो घालून आपल्याला पुन्हा इथे आणि आता आपल्याला इथे एक प्लेट हे ओपन दिसतंय लेस, तर इकडच्या साइडने पण आपण पूर्ण एक टिप घालून घेणार आहोत। अशा प्रकारे मी चौकोन दोन्ही तयार करून घेतले लेस। आपण हे गणपतीसाठी किंवा देवासाठीही वापरू शकता। प्रथम एक चौकोन घ्यायचा आहे, तो दोन्ही फोल्ड करायचा आहे आपल्याला आणि पुन्हा फोल्ड करायचा आणि व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे। हे जरा वेलवेटचं कापड असल्यामुळे थोडंसं सुळसुळीत आहे। इथून आपल्याला 2.5 इंचावर 2.5-3 घेऊ शकता, शिवून तो 3 इंच होईल म्हणून मी 2.5 घेणार आहे आणि इकडूनही 2.5 इंच घ्यायचं आहे आपल्याला आणि मध्येही आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे आणि असा गोल राऊंड आपण जोडून घेणार, कट करून घेणार आहोत। तरी छान व्यवस्थित जोडून घ्यायचं आहे आपल्याला आणि मग हे कट करायचंय। अशा प्रकारे आपल्याला गोल सापडतो। आता हे अस्तर आणि हे कापड आपण इथे एक टिप घालून घेऊ प्रथम। तर माझ्याकडे असं काट आहे, मी तो वापर करणार आहे। तुम्ही एखादी गोल्डनची लेस वगैरे घेतली तरी चालू शकतं। तर मी इथे असं थोडंसं कट करून घेते आणि हे जेवढं आपल्याला हवंय त्यानुसार पट्टी करायची आहे। तर हे मी असं घेणार आहे आणि याच्यात नाडी ओढण्यासाठी। तर हे आपण कट करून घेऊया। तर असं मी पूर्ण काट घेतलाय, इथे आता कट करणार आहोत आणि 2 भाग घेतले आहेत। तर प्रथम या दोन्ही साइडला आपण हे असं फोल्ड करून घेणार आहोत। प्रथम आपण हे असे पार्ट जुळवून घेणार आहोत। म्हणजे हा गोल आहे आपला, त्याचा मध्यनी काढता येईल आपल्याला। इथे येतोय आणि हा इथे येतोय। मार्किंग करून घ्यायची आहे, पण सुरुवात करायची आहे। तर इथे मार्किंग केले म्हणजे हे आपल्याला एवढं लागणार आहे आणि आपल्याला थोडंसं फोल्ड करायचंय, म्हणून जे आपण इथे कट करणार आहोत। तुम्ही मोजून घेतलं तरी चालेल, पण गोल राऊंड असल्यामुळे आपल्याला कमी जास्त लागेल ते कळत नाही। त्यानुसार आता हे इथे लागणार आहे, तर मी इथे फोल्ड करून
मग इथे नंतर टीप घालणार आहे आणि हे इथे घेणार आहे. इथे बरा पक्क करायचं, दोरा बाहेर काढून घ्यायचा आहे आपल्याला आणि इथे आपण आता टीप घालून घेऊ. आपण जी पट्टी लावली त्याचप्रमाणे इथे घ्यायचं आहे गोल राऊंड मध्ये आणि इथे फोल्ड करून ही पट्टी लावून घ्यायची. अशा प्रकारे दोन्ही पट्ट्या लावून झाल्या तर इथे फोल्ड करायचंय आपल्याला आणि हे इथे फोल्ड करायचंय आणि इथे फोल्ड करून आपल्याला ही पट्टी लावून घ्यायची आणि ही लावून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपली पट्टी लावून झाली. आता हा पहिला चौकोन ठेवायचा आहे आणि त्याच्यावर हा चौकोन आपण असा अंतर घेणार आहोत. तर ही बरोबर ह्याच्या मध्यभागी हे टोक आलं पाहिजे ह्या प्रकारे. मग ह्याच्या मध्यभागी ह्याचं आलं पाहिजे आणि इकडे असं छान व्यवस्थित ठेवून घ्यायचंय. अशा प्रमाणे आपण व्यवस्थित सेट करून घ्यायचं आणि इथे आपल्याला ह्या लावून घ्यायचे. सुई लावून घ्या नाही तर पिन लावून घेऊ शकता. तर आपल्याला हे टीप घालताना सरकलं नाही पाहिजे त्यानुसार आपण इथे पिन घालून घेणार आहोत. आता आपण ही लेस आहे ह्या लेस पासून इथपर्यंत अशी टीप घालणार आहोत. मग पुन्हा ह्या लेस पासून इथे घालायची ह्या लेस पर्यंत. मग इथून मध्यातून हा इथे घ्यायचंय, इथून परत इकडे घ्यायचंय. अशा प्रकारे आपण टीप घालून घेणार आहोत. आपण हे टीप घालताना हे काढून घेऊ शकता आणि अशा प्रकारे तर आपला एक छोटा येतो एक मोठा येतो अशा प्रकारे येतो. हे बघा अशा प्रकारे हे चौकोन फक्त आपण टीप घालून घेतलेली आहे. आता आपण इथे नाडी घालूया. गोल लेस घेतलेली आहे, तुम्ही कापडाचीच बनवली तरी चालेल. तर ही इथे ओवायचं आहे आपल्याला आणि इथून काढायचंय, इथून ओवून घ्यायचंय आणि पुन्हा इथेच काढायचंय. इथून पुन्हा हा गोल राऊंड इथे आणायची. तर आपण इथून घालून पुन्हा इथेच काढलेली आहे. तर ही जेवढी हवी त्यानुसार घेऊ शकता. इथे घालायचं आपल्याला. इथे मी तात्पुरती गाठ बांधून ठेवूया. आता आपण इथून घालायचं, हे इथे झालं. आता इथून घालायचं गोल राऊंड, म्हणजे इथून घालून इथूनही काढून आपल्याला इथे आणायचं. हे कसं इथे आलंय तसं त्या प्रकारे इकडे आलं पाहिजे. तसं इथून घालायला सुरुवात करूया. तर आता आपण पुन्हा पिन ओवून घेतलंय. आता इथून घालून आपण इथे काढूया. अशा प्रकारे मी इथे घालून इथे काढलेली आहे. मग अशा आपण इथले मधलं कपट कट केलं होतं, तो गोल निघाला होता. त्याचप्रमाणे मी दुसराही गोल कट करून घेतला. ते कापड वाया जाऊ नयेसाठी ही नाडी आपण इथे घेणार आहोत. मध्यात ठेवायचं आहे इथे आणि हे इथे फोल्ड करायचं आणि इथे आपल्याला टीप घालायची. तर असं छान व्यवस्थित मध्यात ठेवू असं करू आणि इथे टीप घालणार आहोत. आणि हे आपण कापड आहे ते आपण आता खाली खेचणार आहोत. तर अशा प्रकारे आपलं फूल तयार होतो. इकडच्याही साईडला आपण ते त्याप्रमाणे करूया. अशा प्रकारे आपला सुंदर ओटी रुमाल झालेला आहे आणि ह्या दोऱ्या पण छान लटकन केले. त्या असं खेचलं की आपला हा ओटी रुमाल अशा प्रकारे तयार होतो. जेवढा हवाय त्यानुसार करू शकतो. 5 जणींच्या ओट्या कंपल्सरी बसली जातील ह्याच्यामध्ये. म्हणजे आता साखरपुड्याला 5 बायका तरी कमीत कमी ओटी भरायला येतं, त्यामुळे ते बसेल एवढा बेस आपला येतोय ह्यामध्ये. तर तुम्ही ओटी भरणाला, साखरपुड्याला, लग्नामध्ये ओटी रुमाल अशा प्रकारे करून वापरू शकता. तर खूप छानसा हा ओटी रुमाल झालाय. जर हा ओटी रुमालचा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. थँक्यू.